नाशिकमधून आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही असं म्हणत महिलेनं आक्षेप घेतलेला आहे। नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा हा आक्षेप आहे। वाटलं तर मला सस्पेंड करा। वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना या ठिकाणी गोंधळ घातला। पोलिसांनी तात्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याचंही कळतंय। बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं। मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात। पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? आता राजकीय आहे। साताऱ्यामध्ये शिंदेंची शिवसेना स्वबळावरती लढणार असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय। झेडपी निवडणुकीमध्ये मित्रपक्षांचा युतीसाठी प्रतिसाद नाही असंही देसाई म्हणतायत। 27 जानेवारीपर्यंत युतीसाठी वाट बघू असंही शंभूराज देसाईंनी म्हटलंय। आम्ही प्रयत्न केली, अजून आता एक दिवस 27 तारखेला माघारीला शिल्लक आहे। असेल जर कोणाच्या मनात तर अजून सुद्धा काही ठिकाणी तडजोड होऊ शकते, पण आता मी स्वतःहून काही पुढाकार घेणार नाही। मी 2 वेळा घेतला, एकदा नगरपालिका निवडणुकीत घेतला त्यावेळी सुद्धा त्यांच्याकडनं प्रतिसाद आला नाही। आता जिल्हा परिषदेला घेतला तेव्हा सुद्धा त्यांच्याकडनं प्रतिसाद आला नाही। त्यामुळे आता तर मी काय स्वतःहून काही पुढाकार घेणार नाही, कारण मी ते सगळं करून बघितलेलं आहे। मी 27 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू। बघूयात पुढची बातमी। मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला आता वेग आलेला आहे। पुढील 2-3 दिवसात भाजप आणि शिंदेंची शिवसेना गट स्थापन करणार असल्याचं सूत्र सांगतायत। भाजप आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत, तर गट स्थापनेनंतर महापौर निवडीसह इतर औपचारिक प्रक्रियेला 7 दिवसांचा अवधी असणार आहे। सूत्रांची सगळी माहिती आहे। पालिका नियमानुसार सर्वसाधारणपणे 7 दिवसात सत्ता स्थापन करण्याचे संकेत असल्याचंही सूत्र सांगतायत। आता जाऊयात कोल्हापूरमध्ये। कोल्हापुरात विंटेज ओनर्स क्लबच्या वतीने विंटेज बाईक आणि कारचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लबला यंदा 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यंदा कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा चौक मैदानात मोफत प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। प्रदर्शनातील या विंटेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं। विंटेज वाहनांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। मोफत हे प्रदर्शन असल्यानं कोल्हापूरकरांची मोठी गर्दी देखील या ठिकाणी बघायला मिळते। ट्रॅक्टर, दुचाकी, 4 चाकी देखील या ठिकाणी या प्रदर्शनात आपण बघू शकतोय। बीडच्या केज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी 600 माजी विद्यार्थी एकवटलेत। एक वेळेस मोठी वर्गसंख्या असलेली ही शाळा आता विद्यार्थ्यांची कमी संख्या असल्यानं बंद पडली आहे आणि ही शाळा पुन्हा सुरू करावी यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलेला आहे। शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी जनजागृती देखील केलेली आहे आणि इथं ही रॅली काढण्यात आलेली आहे। बीडमध्ये झेडपी शाळा सुरू करण्यासाठी तब्बल 600 माजी विद्यार्थी हे एकवटलेले आहेत।